नमस्कार, एनडी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी धैर्यशील डेगे। पाहुयात बातमी। केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आल्याने बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। सरपंच हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्हाभरात संताप व्यक्त करत जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते। सरपंच हत्येच्या निषेधार्थ माजगाव शहरात आज 100% कडकडीत बंद पाळण्यात आला। बीडचा बिहार होतो का अशी चिंता व्यक्त करत आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस, अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हत्येचा निषेध व्यक्त करत हत्येच्या पाठीमागे मास्टरमाइंड कोण आहे त्यांना ताबडतोब हुडकून काढून त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या अंतर्गत फाशी सजा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याचा बिहार होऊ देऊ नका अशी विनंती केली। बीडचा बिहार कोण करतं हे जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे। बीडचे पोलीस कुणाची चाकरी करत आहेत? सरपंच संतोष देशमुख यांची मारेकरी व पोलीस यांची मिलीभगत झाली आहे। मारेकऱ्यासोबतच केस येथील पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। बीडचे एसपी यांची तात्काळ बदली करण्यात यावी। या हत्येचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी करत खासदार बजरंग सोनवणे सरपंच देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला। पाहुयात एनडीएम महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट।